नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 7वी नागरिकशास्त्र या विषयाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। तर प्रकरण पहिला आहे मूलभूत हक्क, प्रकरण 4 आहे मूलभूत हक्क भाग 1। या पाठाबद्दल आपण माहिती पाहूयात। मग मूलभूत हक्कांचा विचार करताना इथं तर पाठ्यपुस्तकामध्ये 2 मुलांना दाखवलेले आहेत। तिथं शिक्षण हा आमचा हक्क आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर किमान वेतनाची हमी मिळालीच पाहिजे, तो आमचा हक्क आहे असं कामगारांनी म्हणालेलं आपण पाहतो। किंवा जंगले व वनसंपत्तीवर आमचा हक्क आहे असं जंगली लोक किंवा आदिवासी भागात राहणाऱ्या महिला सांगत असलेलं आपण पाहतो। तर काही प्रश्नसुद्धा त्यांनी विचारलेले आहेत। बालकांचे तुम्हाला माहीत असेल की बालकांचे हक्क कोणते आहेत। 2 महत्त्वाचे हक्क तुम्ही सांगू शकता। शिक्षणविषयक हक्क किंवा त्यांना आपलं मत व्यक्त करण्याचा हक्क किंवा महिलांचे हक्क, आदिवासी लोकांचे हक्क व शेतकऱ्यांचे हक्क या संज्ञाही आपल्याला माहीत आहेत। या हक्कांचा मर्यादित हक्कांच्या संदर्भात आपण सर्वांनाच काही प्रश्न पडले आहेत। हक्कांचा उपयोग काय असतो, हे कोणी द्यायचे असतात ते आपण विचारू शकतो। किंवा हक्क काढून घेता येतात का, काही आणीबाणीच्या प्रसंगाच्या वेळी हक्क कशा प्रकारे काढून घेता येतात। किंवा आपल्या हक्कावर जर गदा आली तर त्याविरुद्ध न्याय मागता येतो का, तसे झालेच त्याविरुद्ध कोठे जाऊन दाद मागायची, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। तर विद्यार्थ्यांनो, आता आपण वर्तमानपत्रात अथवा अन्यत्र तुम्ही अशा स्वरूपाचे फलक पाहिले असतील। एखाद्या मोर्चात कशाची तरी मागणी केलेली असते व तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते। मग आपल्याला जन्मताच हक्क प्राप्त होतात। जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो। त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज व शासन प्रयत्न करते। अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकतील। स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे, यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क मागणे होय। संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत। हे हक्क मूलभूत आहेत, म्हणजे ते संविधानात नमूद केलेले असल्याने त्यांना कायद्याचा दर्जा आहे। या हक्कांचे पालन सर्वांना बंधनकारक आहे। कल्पना करा की कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी यासारखे प्राणी तुम्ही पाळत असाल। तुम्ही त्याची खूप काळजी घेता, त्याच्यावर खूप प्रेम करता। या प्राण्यांना बोलता आले असते तर त्यांनी तुमच्याकडून कोणते हक्क मागितले असते, म्हणजे कोणते हक्क मागितले असते, तर त्यांनी काय मागितले असते, त्यांना फिरण्याचा किंवा स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क मागितले असते। प्रेमापोटी आपण जर त्यांना कुठेतरी कोंडत असलो असतो तर त्यांनी हवं तेव्हा बाहेर जाण्यासाठी मागणी घातली असते, अशा प्रकारे। किंवा दुसरं आहे, संविधानात नमूद केलेल्या आपले काही हक्कांविषयी आपण चर्चा करणार आहोत। बघा, संविधानात भारतीय नागरिकांच्या हक्कांची नोंद आहे। हे हक्क कोणते आहेत ते पाहूयात। पहिला हक्क आहे समानतेचा हक्क। बघा, पहिला हक्क आहे समानतेचा हक्क। समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेदभाव करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही। कायदा सर्वांसाठी सारखाच असतो। अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात। उदाहरण म्हणजे बिना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते। असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही। समानतेच्या हक्कात आणखी कोणत्या बाबी येतात? सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करता येत नाही। आपल्या देशातील अस्पृश्यता पाहण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आले आहे। अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो। भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचे निर्मूलन केले आहे। लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे। उदाहरण म्हणजे राजा, महाराजा, राव बहादूर इत्यादी। आणि दुसरं एक ॲडिशनल माहिती आहे, तुम्हाला माहित आहे का
त्यामध्ये आपण पाहूयात, विषमता जोपासणाऱ्या, समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद करणाऱ्या पदव्या राज्याला देता येत नाही, परंतु समाजाच्या विभिन्न क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना मात्र शासन पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या पदव्या देते. म्हणजे भारतरत्न ही आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पदवी किंवा सन्मान आहे. संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात. अशा पदव्यांमुळे अशा नागरिकांना, अन्य नागरिकांना नसलेले असे कोणतेही खास अधिकार किंवा विशेष अधिकार त्या व्यक्तींना मिळत नाहीत, परंतु त्यांच्या कामगिरीचा गौरव अशा पदव्या देऊन त्यांना केला जातो. पुढचा आहे स्वातंत्र्याचा हक्क. संविधानाने दिलेला हा हक्क अत्यंत महत्त्वाचा असून त्यात व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे. नागरिक म्हणून आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. शांततापूर्वक एकत्र येण्याचे व सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे. संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कुठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे. आपल्या आवडीचा उद्योग, व्यवसाय करण्याचा स्वातंत्र्य आहे. तर अशा प्रकारे संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, परंतु त्याचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. अशा वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे. आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, परंतु चिथावणी देणारे लिखाण किंवा भाषण करता येत नाही. संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचेच नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. कायद्याचे हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेलं आहे, ते कोणालाही नाकारले जात नाही. उदाहरण म्हणजे आपणा सर्वांना जगण्याचा हक्क आहे. वर करणे हा हक्क सोपा वाटतो, परंतु त्यात खूप अर्थ दडलेला आहे. जगण्याची हमी मिळणे, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे असा याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचे जीवित कोणालाही हिरावून घेता येत नाही. कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध करता येत नाही. स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाचा हक्कांचाही समावेश करण्यात आला आहे. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. या हक्कांमुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. जरा विचार करामध्ये असं सांगितलेले आहेत की जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला आणखी काही पूरक हक्क आहेत. उदाहरण म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही, किंवा कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावर असणारे आरोप सिद्ध व्हावे लागतात. हे काम न्यायालय करते. आरोपांशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे व खटला उभे करण्याचे काम पोलीस करतात. मी गुन्हा केला आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीलाही ताबडतोब शिक्षा होत नाही. त्याही व्यक्तीवरील आरोप कायद्याने सिद्ध व्हावे लागतात. या सर्व न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो, परंतु कोणत्याही निष्पाप व गुन्हा न केलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठीही हे सगळं तरतूद आवश्यक आहे. त्यापुढचा आहे शोषणाविरुद्धचा हक्क. बघा, शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. शोषण थांबण्यासाठी किंवा शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारावर बंदी घातली आहे, तर त्याच वेळी दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. कारखाने, खाणी यासारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. तर वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेणे, काही व्यक्तीने एखाद्या गुलामासारखे वागवणे, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्यांची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे हे शोषणाचे काय आहेत? प्रकार आहेत. शोषण साधारणतः महिला, बालके, दुर्बल समाज घटक आणि सत्ताहीन लोकांचे होते. कोणत्याही प्रकारचे शोषण असो त्याविरुद्ध उभे राहण्याचा हा हक्क आहे. त्यानंतर शोषण होऊ नये व प्रत्येक व्यक्तीला आपले स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणून शासनाने अनेक कायदे केलेले आहेत. असे आणखी कोणते कायदे आहेत ते तुम्ही शोधू शकता आणि तुमच्या वर्गात चर्चा करू शकता.
किमान वेतन कायदा म्हणजे कारखान्यातील कामाचे तास, विश्रांतीच्या वेळा यासंबंधीच्या तरतुदी ज्यामध्ये असतात किंवा महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देण्याचा सुद्धा कायदा. अशा प्रकारे भारताच्या संविधानातील समानतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचा आपण इथे खास अभ्यास केलेला आहोत. पुढील पाठात आपण आणखी काही मूलभूत हक्कांचा अभ्यास करणार आहोत. तर चला आपण चर्चा करूया. असं इथं पण सांगितलेले आहेत की येथे बाल कामगार काम करत नाहीत ना, म्हणजे कुठं पण बाल कामगार काम करत नाही त्याची खात्री आपण करून घेतलं पाहिजे, किंवा इथे कामगारांच्या रोजच्या रोज पगार दिला जातो की नाही, अशा पाट्या अनेक दुकानांमध्ये आणि हॉटेलमध्ये तुम्ही पाहत असता. त्यांचा आणि संविधानातील या हक्काचा काय संबंध असेल बरे, याविषयी सुद्धा तुम्हाला तुमच्या परिवारामध्ये आणि क्लासरूममध्ये चर्चा करायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपला प्रकरण संपतो. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. थँक्यू.